विश्वासराव, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज मी माझ्या बेस्ट फ्रेंड बरोबर चाललेली आहे फिरायला. तर आम्ही दोघं कुठे फिरायला चाललोय हे तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लेट्स गो फ्रेंड्स. आज फ्रेंडशिप डे आहे. तर फ्रेंडशिप डे निमित्त आम्ही दोघं चाललेलो आहोत फिरायला. तर वॉटरफॉलला चाललेलो आहोत. तर कोणता वॉटरफॉल आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीच कळणार आहे पुढे गेल्यावर. तर हे पहा, हे MGM कॉलेज, ॲग्रिकल्चर कॉलेज, आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर काही वेळातच हा वॉटरफॉल आहे. तर खूप मस्त सुंदर वातावरण आहे. तर तुम्हाला सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या खूप 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 शुभेच्छा. तर चला, हॅपी फ्रेंडशिप डे. आता आम्ही आलेलो आहोत या पॉईंटवर. आम्ही गुगल मॅप लावलं होतं. आम्ही पहिल्यांदाच आलेलो आहोत. आम्हाला काही अंदाज नव्हता. ॲक्च्युली आम्ही लवकर यायला पाहिजे होतं असं बघून वाटतंय, कारण की खूप गर्दी दिसते. आता सकाळी वाजलेले आहेत 10:30ला आम्ही घरातून निघालो होतो. अर्धा तासात इथे पोहोचलेलो आहोत. तर चला बघूयात, आता उतरूयात खाली काय परिस्थिती आहे. फुल एन्जॉय केला आम्ही, खूप मजा आली. आता मात्र खूप गर्दी झाली इथे, मला दाखवते. सकाळी लवकर आलात तर खूप छान वातावरण आहे इथे. आम्हाला थोडासा उशीरच झाला आणि खूप गर्दी इथे पहा. आमचं झालेलं आहे व्यवस्थित, पण आता खूप गर्दी वाढली आहे. तुम्हाला दाखवते मी वरती कसं आहे ते. तर आम्ही सकाळी 10 वाजताच इथे आलेलो आहोत. आम्हाला यायला थोडासा उशीर झाला. इथे जे आधी लोक आले ते म्हणाले साधारणतः 7 वाजता तरी किंवा 6 वाजता तरी इथे पोहोचायला पाहिजे. तर खूप छान वातावरण असतं. तर नेक्स्ट टाइम आम्ही नक्कीच लवकर येणार आहे इथे. तर तुम्हाला दाखवते इथे काय काय करतायत सगळे. कसं वाटतंय? कसं वाटतंय? खूपच छान. खूप गर्दी, पण इथे खूपच रश आहे. आता आम्ही इथून चाललोय पलीकडे. वॉटरफॉलमध्ये भिजलोय मस्त, आणि आता इथे गरम गरम कणीस, थंड थंड झालोय आम्ही, आणि त्याच्यामध्ये गरम गरम कणीस खूप भारी वाटतंय. तर चला, 30 रुपये प्रति कणीस आहे. तर हे पहा, मस्त 2 कणीस घेतलेत मी, आणि टिफिन सुद्धा आणलेला आहे. तर इथे छान सुंदर हिरवळ आहे. नॅचरल वातावरणात बसून मस्त आता हे टिफिन आम्ही खाणार आहे. खूप मस्त भारी वाटतंय. मुलांना मिस करतोय, पण बसून कणीस खायची मजा खूप वेगळी आहे. भारी वाटतंय. रायडिंग करायची असेल तर ती पण आहे इथे. हे पहा, बाजूला अचानक हे पहा आम्हाला दिसला हा वडापाव. तर उतरते आता मी वडापाव घेण्यासाठी. तर गरम गरम वडापाव हे पहा, एकदम छान घरगुती वडापाव आमचा, भजे, कांदे भजे, ब्रेड वडा घरगुती, आणि ते बी साफ सुथरा शुद्ध याच्यात. ओके, खूप छान, मस्त. आता अजून कोणी येणार असेल तर त्यांना पण माहिती पडेल की इथे वडापाव पण भेटतं. पहिलाच दिवस आहे याचे. हो का? हा. खूप छान रिस्पॉन्स आला असेल तुम्हाला. नाही ना, सध्या कसं ही जागा आपली सेटअप नाही केलेला ना, मारलेला टेबल की, ओके. त्याच्यामुळे थोडी गरम गरम कणीस खाल्लं, आणि या सुंदर डोंगराळ मस्त वातावरणामध्ये आता आम्ही खाणार आहे वडापाव. तर तुम्हाला दाखवते हा मस्त वडापाव. खूप छान भारी वाटतंय. तर तुम्हाला दाखवते आजूबाजूचं वातावरण.
अशा सुंदर वातावरणात वडापाव खाण्याची मजा अगदी निराळीच, एकदम भारी मस्त. पण खूप ट्रॅफिक आहे. आता आम्ही निघतोय पुढे. तर पुढे काही एखादा पॉईंट दिसला तर थांबणार आहे. तर बघूयात पुढे काय दिसतंय. अशा सुंदर वातावरणात वडापाव खाण्याची मजा अगदी निराळीच, एकदम भारी मस्त. पण खूप ट्रॅफिक आहे. आता आम्ही निघतोय पुढे. तर पुढे काही एखादा पॉईंट दिसला तर थांबणार. पावसाचं वातावरण झालेलं आहे. एखाद्या वेळेस पाऊस सुद्धा येऊ शकतो आणि आम्हाला पावसाची सुद्धा मजा इथे आज घ्यायला भेटू शकते. तो सुद्धा एक वेगळाच आनंद असतो, नाही का. वो लोग वहाँ पे मैगी बना रहे थे और बहुत जोर से बारिश आई है. हम ये पॉइंट पे उतरे थे और बहुत बारिश आ चुकी है. तर यांची मॅगी इथे बनतीये. भारी मजा येते, पण असं पण भारी वाटतं. अचानक पाऊस आल्यामुळे अशी अवस्था झाली आहे सगळ्यांची. पहा, मला मॅगी. आम्ही सुद्धा अशी ट्रेकिंगला गेल्यानंतर मॅगी बनवली होती. त्याची आठवण मला झाली आणि ह्या सगळ्यांची धावपळ बघून खूप छान वाटतंय, मजा येते, एन्जॉय करतोय आम्ही पुढच्या पॉइंटला आलोय आणि इथे पाऊस चालू झालेला आहे. आम्ही गाडीत बसलो तर पुन्हा आलो. तर हे पहा, इकडे हे लोक दिसत आहे. वाटतंय छोटं धरण आहे. हा, नाही ना धरण. कालच नैनाज योगा स्टुडिओला जॉईन झालेली उज्ज्वला बोडखे मला भेटली. खूप भारी वाटलं तिथे. तर आमच्या मेमरीज, खूप छान छान फोटोज तुमच्याबरोबर मला शेअर करायचे आहेत, म्हणून मी आज हे फोटो तुमच्याबरोबर शेअर करते. मस्त वाटतंय, छान वाटतंय. तुम्हाला आमचा हा फ्रेंडशिप डे निमित्त आमच्या दोघांचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला कसं वाटलं हे सगळं नक्की कमेंट करून कळवा. खूप भारी, आम्ही तर खूप एन्जॉय केला. फक्त तुम्हाला सांगेल, असं कधी तुम्हाला यायचं असेल तर नक्की लवकर या. तर खूप छान तुमचा एन्जॉय होईल. आणि इथे खाण्यापिण्याची पण सोय आमची तर झाली, माहीत नाही मला यादी होती की नाही, पण आम्हाला इथे कणीस पण भेटलं आणि त्याचबरोबर वडापावसुद्धा खायला भेटला आणि छोटंसं स्नॅक्ससुद्धा आम्ही सोबत आणलं होतं. फुल धमाल केली, एन्जॉय केला. मुलांसोबत नसताना आम्ही हा सगळा एन्जॉय केला, पहिल्यांदा केला. खूप भारी, मस्त. तर अशाच नवनवीन छान छान व्हिडिओज बरोबर आपण नेहमीच भेटत असतो आणि यापुढेही भेटत राहणार आहे. हा, आम्ही जो वॉटरफॉलला गेलो होतो तो शिवतांडा आणि दुधाणा या दोन्ही गावांच्या मध्ये असल्यामुळे याला दोन नावं आहेत, शिवतांडा आणि दुधाणा. आताच यांनी मला सांगितलं त्याच्यामुळे, नाहीतर मी याला आधी शिवतांडाच म्हणत होते. तर तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तर दोन्ही नावाने हा वॉटरफॉल तुम्हाला पाहायला भेटेल. आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे तुम्हाला जर या वॉटरफॉलला यायचं असेल तर अर्ली मॉर्निंग म्हणजे सकाळी 7 वाजता तर तुम्ही इथे पोहोचला पाहिजेत. तर खूप छान, मस्त 10 पर्यंत छान एन्जॉय होईल तुमचा. आम्ही घरातून 10ला निघाल्यामुळे आम्हाला थोडासा उशीर झाला. आमचा एन्जॉय छान झालं, पण आमच्या नंतर जे लोक आले तिथे खूप गर्दी होती आम्ही निघालो तेव्हा. तर तुम्ही या, नक्की या, पण थोडंसं लवकर या. तर भेटत राहू अशा छान छान नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉग सोबत. तर तुम्हाला आमचा हा आजचा फ्रेंडशिप डे स्पेशल ब्लॉग कसा वाटला हे नक्की नक्की कमेंट करून कळवा. तर माझे हे बेस्ट फ्रेंड आहेत, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. तर पहिल्यांदा आम्ही दोघं मिळून आलेलो आहोत कुठेतरी फिरायला. खूप भारी वाटलं. कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं. मुलांचे क्लासेस असल्यामुळे ते बरोबर नाहीये. आम्ही मुलांशिवाय कधीच जात नाही. पहिल्यांदा आम्ही दोघं आलो. खूप मस्त वाटलं. तर भेटत राहू अशाच नवनवीन छान छान व्हिडिओज ब्लॉग्स बरोबर. थँक्यू, बाय बाय.